परम ब्रह्म परम धामं सच्चिदानंद विग्रहं ज्ञानेश्वर इति ख्यातं प्रणमामि गुरुं परम। जयन्ति विशिष्य बुद्धिस्थान ज्ञानदान्त दिवाकरः रंगनाथ महाराजा ब्रह्माभ्यास परायणः। यदक्षरम् अनाखेयम् आनन्दमजमेयम् श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रये। गुरुरित्याख्याया लोके साक्षात् विद्या हि शाङ्करी। जयत्या ज्ञानमस्तस्यै दयार्द्राये निरन्तरम्। सार्धङ्केन शकशार्धं शिवयोः समरूपिणोः ज्ञातुं न शक्यते लग्नमिति द्वैतचलान्मुहुः। अद्वैतात्मनस्तत्त्वं दर्शयन्तोमितस्तरं तौ वन्दे जगदमाद्यो तयोस्तत्त्वाभिपत्तये। मूलायाग्राय मध्याय मूलमध्याग्रमूर्तये क्षीणाग्रमूलमध्याय नमः पूर्णाय शम्भवे। नमः पूर्णाय शम्भवे। नमः पूर्णाय शम्भवे। पुंडलीक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय। सद्गुरु सच्चिदानंद रामदास भगवान की जय। स्वानंद सुख निवासी रंगनाथ महाराज की जय। स्वानंद सुख निवासी श्री मुरलीधर धूत महाराज की जय। जय हरी सर्वांना। प्रकरण पाचवे। सत्ता प्रकाश सुख या तिही ती उणे लेख जैसे विखपणेची विख विखा नाही। विवरणातलं दुसरा पॅराग्राफ होता ना पुढं शिवाय ही तीन पदी पासून विवरणापासून पुढे वाचा. ठीक आहे. हा आता पाचवे प्रकरणाला आरंभ झाला आहे. मागे चौथे प्रकरणात आत्मा ज्ञानातीत आहे असे सांगितले आहे. आता या प्रकरणात ती वस्तू सच्चिदानंद रूप आहे, परंतु त्यास सच्चिदानंद वाचकता नाही असे सांगणार आहेत. 1. चित्तशुद्धी होण्याकरता पहिले प्रकरण आहे. 2. ज्ञान होण्याकरता दुसरे प्रकरण आहे. 3. झालेले ज्ञान सोडून द्यावे हे सांगण्याकरता तिसरे प्रकरण आहे. 4. ज्ञानातीत स्वयंप्रकाश वस्तू आहे हे सांगण्याकरता चौथे प्रकरण आहे. 5. सच्चिदानंद पदे आत्म्याची वाचक नाहीत हे सांगण्याकरता हे पाचवे प्रकरण आहे. आत्मा सच्चिदानंद रूप आहे, पण आत्मवस्तू सच्चिदानंद रूप आहे असे म्हणता येत नाही, कारण सच्चिदानंद ही पदे वेगळी राहिली तर वाच्य वाचकपणाचा भेद येईल असे 3 लक्षात ठेवावेत. 1. विपरीत ज्ञानी अयथार्थ ज्ञानी म्हणजे जीव. 2. यथार्थ ज्ञानी सर्वज्ञ सर्व शक्तिमान म्हणजे ईश्वर. 3. सच्चिदानंद रूप म्हणजे ब्रह्म, पण ब्रह्माला सच्चिदानंद पदाची वाचकता नसून अन्य व्यावर्तक आहेत. अर्थात सच्चिदानंद या 3 पदांनी तद्विरुद्ध असत, जड व दुःख या 3 पदांना उणेपणा आणला आहे. आपण म्हणते वेळी ब्रह्म सच्चिदानंद रूप आहे असे म्हणतो, पण सच्चिदानंद ही पदे वस्तूची वाचक नाहीत किंवा त्याचे धर्मही नाहीत. अथवा घट कुंभ कलश ही 3 पदे जशी पर्यायी आहेत तसे सच्चिदानंद ही 3 पदे पर्यायी आहेत असेही नाही, कारण सतचा जो अर्थ आहे तो चितचा अर्थ नाही आणि चितचा जो अर्थ आहे तो आनंदाचा अर्थ नाही, कारण सतने त्याचा अबाधितपणा सिद्ध केला आहे,
चितने त्याचे स्वयंप्रकाशत्व सिद्ध केले आहे आणि आनंद पदाने त्याचे परम प्रेमास्पदत्व सिद्ध केले आहे. म्हणून या तीन पदात पर्याय आहे किंवा त्यात पुनरुक्तीचा दोष आहे असे म्हणता येत नाही. यद्यपि सताने जी वस्तू सांगितली तीच ज्ञानपदाने सांगितली आहे. तिन्ही पदांचा अर्थ एक आहे, पण प्रवृत्ती निमित्त मात्र भिन्न भिन्न आहेत. ब्रह्माचे ठिकाणी अबाधितपणा पाहून सत्पदाची प्रवृत्ती झाली आहे आणि ब्रह्माचे ठिकाणी स्वयंप्रकाशता असलेली पाहून चिदपदाची प्रवृत्ती झाली आहे आणि ब्रह्माचे ठिकाणी सुख स्वरूपता असलेली पाहून आनंद पदाची प्रवृत्ती झाली आहे. अशा रीतीने प्रत्येक पदाचे प्रवृत्ती निमित्त भिन्न भिन्न आहे. असे विष्णू सहस्रनामामध्ये जसे विष्णू सहस्रनामामध्ये एका विष्णूला 1000 नावे दिली आहेत, तरी पण प्रवृत्ती निमित्त मात्र प्रत्येक नावाचे भिन्न भिन्न आहे. त्याप्रमाणे या तीन पदांचे प्रवृत्ती निमित्त भिन्न भिन्न आहेत. थांबूया बाबा. हो हो. बोला बाबा आपण. जय हरी. ठीक आहे. सत्ता प्रकाश सुख या तिही तिही उणे लेख, जैसे विकपणेची विख विखा नाही. सत्ता प्रकाश सुख या तिही ती उणे लेख, जैसे विकपणेची विख विखा नाही. ज्ञानोबा आपल्याला शुद्ध वस्तू बद्दल बोलतात, जी वस्तू सर्व स्थूल धर्म विवर्जित, सर्व सूक्ष्म धर्म विवर्जित, सर्व कारणता जगातली जी कारणता आहे ती कारणता विवर्जित आणि शेवटी शब्द विवर्जित, ज्या परम वस्तूच्या ठिकाणी स्थूलता नाही आणि वासनात्मक असलेली सूक्ष्मता नाही, अविद्यात्मक असलेली कारणता नाही आणि व्यावहारिक स्वरूपाचा भाव नाही आणि व्यवहाराविरुद्ध अभाव नाही आणि व्यवहारासारखी वाच्यता नाही. अशी जी निव्वळ सर्व प्रकार शून्य अशी असलेली केवळ अखंड एकरस परम वस्तू आहे. अखंड एकरस असल्यामुळं ज्ञातृत्व, दृश्य दृष्टत्व, वाच्य वाचकत्व जिच्या ठिकाणी संभवत नाही, म्हणून ती अज्ञान स्वरूप नाही आणि ज्ञानाचा विषय नाही. तिला द्रश्यापैकी म्हणता येत नाही आणि द्रष्टत्व ही तिचं लक्षण नाही. तिला नाही म्हणता येत नाही आणि आहे म्हणण्याचा ती विषय नाही. अशी
कुठल्याच व्यवहारात न सापडणारी, ईश्वर सृष्टीतील कुठल्याच औषधाचा विषय नसलेली, कुठल्याच चौकटीत न बसणारी जीवसृष्टी, विश्वसृष्टी, बाह्यसृष्टी, आंतरसृष्टी, प्रातिभाषिक सृष्टी, व्यावहारिक सृष्टी, जागृती, स्वप्न, सुसुप्ती, समाधी, या सर्व अवस्था आणि अवस्थातलं सर्व प्रकारचं जग आणि त्या जगातली सर्व प्रकारची विविधता, या 4 अवस्थेतल्या, याच्यापैकी कशातच जी बसत नाही, याच्यातले कोण्या वस्तू सारखीच नाही, सर्व अवस्थातल्या या 4 अवस्थेतल्या कशाचीच त्याला उपमा देता येत नाही. त्या 4 अवस्थेच्या भावापैकी नाही ती, आणि 4 अवस्थेचा अभावापैकी बी नाही, आणि या 4 अवस्थेतल्या 4 जगातल्या कुठल्याच नियमात ती बसत नाही. सर्व नियमाचं उल्लंघन जिच्या ठिकाणी होते, कशातच बसत नाही. मग हेही नाही, तेही नाही. ती नाही नाही आहे म्हणता येत नाही. सर्व नेम जिथं विरून जातात, सर्व औषधक जिथं उखळून पाडतात, शेवट जी दृश्य द्रष्टत्व, ज्ञेय ज्ञातृत्व, जे अंतिम उरते ते बी जिथं उरत नाही, दृश्य द्रष्टत्वाचं अंतर किंवा ज्ञेय ज्ञातृत्वाचं अंतर जिथं नाही, विभाग नाहीत, हे 2 विभाग नाहीत. 2 विभाग नाही म्हणजे व्यवहारातच बसत नाही. कमीत कमीत व्यवहाराला 2 विभाग लागतात. ज्ञातृज्ञ येतो तेव्हा व्यवहार चालू होतो जाणण्याचा. आणि 2 व्यवहार व्हासाठी तिसरं लागत असते. जाणण्याच्या व्यवहाराला कमीत कमी 3, क्रियेच्या व्यवहाराला जाणण्यासाठी जे 2-3 लागते तिथं लागतेच, क्रियेच्या व्यवहाराला अधिक प्राण, अधिक इंद्रिय आणि अधिक विषय लागतात, तेव्हा क्रियेचा व्यवहार चालू होतो. जगात 2 व्यवहार आहेत, जाणण्याचा व्यवहार आणि क्रियेचा व्यवहार. जाणण्याचा व्यवहार सात्विक आहे, 7व्या अंशात होतो, आणि क्रियेचा व्यवहार रजअंशात होतो. जाणण्याचा व्यवहार 7वाचा, क्रियेचा व्यवहार रजाचा, आणि आकार नुसता निचेष्टित आकार, जिथं जाणणं नाही आणि व्यवहार नाही, नुसता आकार, तसा दगड आहे, पहाड आहे, लोखंड आहे. क्रिया नाहीत आणि ज्ञान नाही, नुसता आकार, निव्वळ आकार, तमाचा. आकारावर क्रिया होतात आणि आकाराच्या आणि क्रियेचा जाणण्याचा व्यवहार होतो. तर झाली त्रिपुटी. आकारात क्रिया नाही, तो आकार तम. आकारात क्रिया दिसली रज, म्हणून दगड तम आहे, यंत्र रज आहे, आकारात क्रिया आहे. म्हणून सर्व आकार, पहाड, पर्वत, बर्फ, पृथ्वी, पाणी, हे तम आहे. आणि आकारात क्रिया दिसतात सर्व यंत्र रज आहे, वायू रज आहे, अग्नी रज आहे, शक्ती, अग्नी वायू रज आहे, पृथ्वी पाणी तम आहे. पृथकीकरण करून पाहिलं तर
निचेष्टित आकार, चेष्टा नसल्याला नुसता आकार, ज्ञान नसल्याला आणि चेष्टा नसल्याला नुसता आकार, त्याला तम म्हणाव. आकारात क्रिया दिसली त्याला रज म्हणाव. आणि आकारात क्रिया आणि ज्ञान ते सत्व आहे. आकारातच दिसते पण आकार नसते. म्हणून ज्ञान आकार नाही, ज्ञान क्रिया नाही. हा आकारातून क्रियाचं ज्ञान आहे किंवा आकारातून क्रियात प्रगटलेलं ज्ञान आहे. आकार म्हणजे देह आणि क्रिया म्हणजे प्राण आणि त्याच्यात प्रगटलेलं ज्ञान. मन वृत्ती, वृत्ती ज्ञान. आकार आणि क्रिया असल्याशिवाय ज्ञानाची प्रगटता नाही. देहाचा आकार आणि प्राणाची क्रिया, तेव्हा त्या वृत्तीमध्ये तिथं ज्ञान, विशेष ज्ञान प्रगट असते. विशेष ज्ञानाचा व्यवहार होतो. नुसता आकार खंडित झाला, मोडला, उद्ध्वस्त झाला तर तिथं ज्ञानाची प्रगटता राहत नाही. प्राण निघून गेला, आकार शाबित राहिला तरी बी प्रेताच्या ठिकाणी ज्ञानाचा व्यवहार नाही. म्हणून आकार, क्रिया आणि ज्ञान हे तीन वेगवेगळे. म्हणून आकार क्रियेच्या व्यवहाराला जास्त लागतील, ज्ञानाच्या व्यवहाराला कमी लागतील, पण तरी त्रिपुटी लागते व्यवहार वाहत असलात. आणि ते अखंड एक रस असल्यामुळं तिथं ना क्रियेचा व्यवहार नाही, ना ज्ञानाचा व्यवहार नाही, व्यवहारच नाही, व्यवहार शून्य. म्हणून त्याला अव्यवहारी वस्तू, अव्यवहार्य स्वरूप, अव्यवहार्य तत्व. व्यवहार नाही म्हणजे ज्ञानाचा व्यवहार नाही, क्रियेचा व्यवहार नाही आणि बोलण्याचा व्यवहार नाही. क्रियेचा व्यवहार नाही म्हणून त्याला अक्रिय म्हणावं. जाणण्याचा व्यवहार नाही म्हणून त्याला अज्ञेय म्हणावं. आणि बोलण्याचा व्यवहार नाही म्हणून त्याला अवाच्य म्हणावं. अवाच्य हा शब्द एक म्हणजे वाणी तिथपर्यंत पोहोचत नाही, त्याच्याबद्दल वाणीचा व्यवहार होऊ शकत नाही. त्याच्याकरता आपल्याकरता आपण करतो निगड, तिथं वाणीचा व्यवहार नाही, तिथं ज्ञानाचा व्यवहार नाही आणि तिथं क्रियेचा व्यवहार नाही. ध्यानात घ्यायची गोष्ट आणि ती नाही. आणि हे माऊली आपल्याला सांगायला लागलेत आणि त्याचं लक्षण करायला लागलेत की ते कसं आहे, ते कसं आहे. जे मानावी ते नाही, जे मानता नाही काही, जाणू नये कैसेही, पण असं त्याची अशी पाहिजे जया निव्वळ असणं, शुद्ध असणं. ते असणं काही होऊ नाही. व्यवहारात जे असणे ते काहीतरी होऊ नये म्हणून ठोस असणं ती. व्यवहारात दगडाचं असणे कितीतरी होऊ नये, खूप झालेलं आहे ते म्हणून होणं येते, असणं नाही. होण्यासहित असणं, नित्य असण्याला असती म्हणावं. म्हणून दगडात बी जी नुसती असती ते शुद्ध ब्रह्म आहे. नुसती असती, केवळ असती, पण ती असती आकाराला धरू नये, रूपाला धरू नये, नावाला धरू नये, गुणाला धरू नये, क्रियेला धरू नये, उत्पत्तीला धरू नये, व्यवहाराला धरू नये. अंताय वजन आहे, अनेक गुणधर्म आहेत त्याच्या ठिकाणी. इतक्या कशा तरी अनेकाला धरू नये म्हणून ती असती नाही, ते हो नाही, झालेलं आहे, काही होऊ नये. आणि केवळ जी असती ती काही न होऊ नये, काही न होऊ नये आहे. आणि काही न होऊ नये ते अवघ्यात एक आहे, होऊ नये ते वैचित्र्य, व्याभिचारी. म्हणून दगडातलं लाकडात नाही सापडणार, लाकडातलं पाण्यात नाही सापडणार, पाण्यातले घटक सोन्यात नाही सापडणार, सोन्यातले लोखंडात नाही सापडणार.
विविधता विविधता आहे. होण्यात विविधता आहे, असण्यात एकत्व आहे. म्हणून होण्यातलं असणं पाहा. होणारा व्यवहार आहे, झालेला व्यवहार आहे. आणि व्यवहार विविधतेचा आहे. आणि व्यवहारातलं असणं जे ते एक आहे. पण काही न होऊन आहे. असती अव्याभिचारी, होण व्याभिचारी. वेगवेगळे भिन्न 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 ठिकाणी. इथलं तिथं नाही. आणि असणं सर्वात एक आहे, जे दगडाचं असणं, लाकडाचं असणं, सोन्याचं असणं, लोखंडाचं असणं, पाण्याचं असणं, आकाशाचं असणं, शरीराचं असणं, प्राणाचं असणं, मनाचं असणं, विशेष ज्ञानाचं असणं, अविद्येचं असणं, साक्षीचं असणं, ब्रह्माचं असणं एक आहे. असणं एक आहे. असण्यात विविधता नाही. दिसण्यात विविधता आहे. व्यवहारात विविधता आहे. त्यांच्या धर्मात विविधता आहे, गुणात विविधता आहे. त्यांच्या प्रकार आहेत वेगवेगळी, त्याच्या सत्ता पण वेगळ्या आहेत. असण्याची एकच सत्ता असते आणि ती सर्वाला मिळून असती, सर्वाला समेटून असती, सर्वात एक असती. म्हणून स्वप्नातलं असणं, जागृतीतलं असणं एक आहे. सुसुप्तीतलं असणं, समाधीतलं असणं एक आहे. आणि परम तत्व हे सर्वाचा निराश झाल्यावर बी जे असणं असतं ते तेच आहे, तत्वमाशी. प्रलयाचं असणं आणि उत्पत्तीचं असणं एक आहे. स्थितीचं असणं एक आहे. उत्पत्ती, स्थिती, प्रलय तीन आहेत, पण तिन्हीच असणं एक आहे. म्हणून असण्याची उत्पत्ती नाही, असण्याचा नाश नाही. असण्याचा प्रलय नसतो, असण्याची उत्पत्ती नसते, असण्याची स्थिती नसते. उत्पत्तीच्या आणि प्रलयाच्या मधात असते त्याला स्थिती म्हणते, ते बी असणंच आहे. असण्यात बद्धता नसते, असण्यात मुक्तता नसते. असणं असणंच आहे. बद्धतेत बी असणं, मुक्ततेत बी असणं. आणि बद्धतेचा मुक्ततेचा भ्रम गेला तरी असणंच आहे. आणि ते असणं शुद्ध असणं, ते असणं ज्ञानोबा आपल्याला लक्षात आणून द्यासाठी पाचवं प्रकरण लक्षात आणून देतात. तसं चौथ्याच प्रकरणात ही लक्षात आलेलं. पण चौथ्या प्रकरणात ज्ञान अज्ञान विरहित वस्तू दाखविलेली ती. तिच्या ठिकाणी ज्ञान ना, अज्ञानाचा कलंक नाही, अज्ञानाचा उजाळा नाही. अशी वस्तू आहे ती ज्ञान अज्ञान शून्य. ज्ञान अज्ञानाचं व्यवहारात असते. अज्ञानाशिवाय व्यवहार नाही, ज्ञानाशिवाय व्यवहार नाही. दोन्ही लागतात. ह्या ब्रह्मज्ञानामध्ये दोन्ही लागतात. जगज्ञानामध्ये जसं अंधाराशिवाय सर्प नाही, उजाडाशिवाय सर्प नाही, दोन्ही लागतात. रज्जू सर्पाला अंधारा उजाडाचा खेळ आहे, ऊन सावलीचा खेळ आहे. सरपण जगत सर्व पिक्चर ऊन सावलीचा खेळ आहे, अंधारा उजाडाचा खेळ आहे. ब्लॅक अँड व्हाईट सर्व चित्र, काही रंगन काही रंग नसलेली जागा, दोन मिळून चित्र तयार होते. सर्वच रंग असला तर चित्र नाही, रंगच नसला तर चित्र नाही. सर्व लिखाण, सर्व आपल्या त्या डायऱ्या, सर्व रजिस्टर भरलीत. शाहीची जागा आणि बिगड शाहीची जागा मिळून लिखाण असते, चित्र असते. सर्व शाही जर टाकली तर चित्र नाही, लिखाण नाही. ती शाहीच नाही टाकली तर लिखाण नाही, चित्र नाही. दोन्हीत व्यवहार असतो, रिकामी जागा आणि भरलेली जागा. तेच ज्ञान अज्ञान आहे, तेच व्यवहार आहे. तसा दोन्हीच अंधार उजेडाचा खेळ. विपरीत ज्ञानात दोन असतात. विपरीत ज्ञानात ज्ञान बी असतं, विपरीत ज्ञानात अज्ञान बी असते. म्हणून सर्प ज्ञानात आहे का अज्ञानात? रज्जू सर्प ज्ञान अज्ञानात आहे.
ज्ञानाज्ञानात जगत आहे, ज्ञानाज्ञानात जागृती, ज्ञानाज्ञानात स्वप्न आहे, ज्ञानाज्ञानात सुसुप्ती, ज्ञानाज्ञानात समाधी. केवळ ज्ञानात अवस्था नाही, केवळ ज्ञानात व्यवहार नाही, केवळ ज्ञानात देश काल वस्तू नाहीत, देश काल वस्तू अवस्था नाहीत केवळ ज्ञानात. म्हणून तिथं बंध मोक्ष नाहीत, तिथं सुख दुःख नाही, तिथं जन्म मरण नाही, तिथं जीव ईश्वर नाही, जग नाही, ते नाही नाही आणि तिथं काहीच नाही. आणि ती परम वस्तू, ती शुद्ध वस्तू, ती अद्वितीय अखंड एक रस वस्तू, जी वेदानं, जी उपनिषदानं, जी भगवद्गीतेनं, ब्रह्मसूत्रानं लक्षात आणून दिलेली, तीच गुरुपुढं, गुरुकडून लक्षात आलेली, गुरुपुढं लक्षात असलेली, गुरुच्या आज्ञेनं निरूपण करतात ज्ञानोबा, अनुवादित करतात ती परम वस्तू मराठी भाषेमध्ये. सत्ता प्रकाश सुख. पण या तीही ती उणे लेख ते नितीन पण गेले आणि पूर्ण राहिलं, शून्य नाही राहिलं. सत्ता प्रकाश सुख असं जड दुःख ते नितीन तेन गेले. गेलेले गेले, ध्यानात घ्या. ती नितीन तीन गेले, खाली शून्य राहिलं असं वाटतंय. संख्या राहिली शून्य. ध्यानात घ्या. आलेलं गेलेलं दोन्ही सारखं असतंय आणि आलेले गेलेले त्या दोन्हीचं अधिष्ठान एक असतंय. दोन्हीला समेटून दोन्ही याच्यावर आधारित आहे, ते एक असतंय. ध्यानात घ्या ही गोष्ट. मुलाच्या पाठीवर 1 2 3 काढली आणि त्याच्या खाली उणे 1 2 3 केली. 3 अंकातून 3 अंक गेले, खाली शून्य राहिलं. शाळेतील गणित बरोबर आहे. 3 3 गेले, खाली शून्य. हे शाळेतील गणित बरोबर आहे. पण एक लक्षात घ्या, 1 2 3 किंवा 3 3 गेले, 0. म्हणजे 1चा आधार आहे, जे 2चा आधार आहे, जे 3चा आधार आहे, जे प्लसचा आधार आहे, जे मायनसचा आधार आहे आणि जे 0चा आधार आहे, ती जी पाटी ह्याची ती समजायला आधारभूत आहे. ध्यानात घ्या. जे पांढरं उमटलंय लेखणीनं खळडून, त्याला बी जे आधार आहे, ते सर्व पुसले तरी ती असती. तो फळा असतो, ती बोर्ड असतो, पाटी असते. आणि सर्व काढली तरी असते, सर्वाला आधारभूत ती. सर्व नसली तरी ती. झिरोला बी आधार तीच आहे, 3ला तीच आहे. 3 3 गेली, +3 आणि -3. प्लसला आधार तीच आहे, +3ला आधार तीच आहे, -3ला आधार तीच आहे. आणि प्लस मायनसचं गणित झालं तर 0 उत्तर आलं, त्या 0 उत्तराला बी तीच आहे. आणि उत्तर पोचलं तरी तीच आहे. ती पाटी, तो बोर्ड, तो फळा, सर्वांचा अस्तित्व आहे तो. सर्वांचा आधार आहे, आधारस्तंभ आहे तो, सर्वांचा अधिष्ठान आहे ते. त्याच्यावरच हे सर्व तरळतात, त्याच्यावरच दिसतात, त्याच्यावरच लोपतात सर्व गणित, गणिताचे सर्व नियम. प्लस मायनस, गुणिले भागिले बरोबर वर्ग, काय असतील गणिताचे नियम सर्व बोर्डावर येते. सर्व नियमाला धरून बोर्ड आहे, सर्व नियमाला वगळून बोर्ड आहे.
आणि ते शुद्ध आहे. त्याच्या वाचून गणित नाहीत आणि त्याच्यात गणित नाहीत. त्याच्या वाचून कुठलीच संख्या नाही, त्याच्या वाचून शून्य बी नाही. आणि शून्य वाचून बी संख्ये वाचून बी ती बरोबर आलेल्या गणितात बी ते बोर्ड आहे, चुकलेल्या गणितात बी तो बोर्ड आहे. बरोबर आलेले गणित म्हणजे मुक्त, जीवन मुक्त. चुकलेलं गणित म्हणजे जीव. चुकलेलं गणित म्हणजे जीव, बरोबर आलेलं गणित म्हणजे ईश्वर आणि मुक्त पुरुष. गणित पुसले म्हणजे प्रलय. गणिताला सुरुवात झाली म्हणजे उत्पत्ती. ह्या सर्व काळात, ह्या सर्व व्यवहारात एकमेव अद्वितीय जी वस्तू आहे ती कधीच नाही. तिला कधीच आहे म्हणता येत नाही, ती कधीच लक्षात येत नाही. गणित करताना फळा लक्षात येत नाही, लिखाण करताना पाटी लक्षातच येत नसती, पाटीशिवाय लिखाण नसतंय मुलाचं. आधारभूत जी वस्तू असती ती सर्वाला व्यापून असती, ती नजरे आड जात असती व्यवहार करताना. शिक्षकाला सुद्धा फळा हरवत असतो फळ्यावर लिहिताना पुसताना. फळ्याशिवाय पुसणं नसतंय, लिहिणं नसतंय, पण फळा तेव्हा ध्यानात येत नसतो. ही गंमत आहे. फळा ध्यानात घेऊन पुसणं आणि लिहिणं याला मोक्ष म्हणाव. फळा विसरणं याला बंधन म्हणाव शिक्षकाचा. ज्या अधिष्ठान आहे, ज्या आधारभूत आहे, ज्याच्या वाचून व्यवहार नाही, ज्याच्यात व्यवहार नाही, ती वस्तू विसरत असती. आणि ती वस्तू लक्षात येत असती. लक्षात आणून देणारानं दिली तर आणि घेणारानं घेतली तर. आणि ती मग ज्ञानोबा महात्मे लक्षात आणून देतात. आणि ज्याला लक्षात घ्यायची चाड आहे ते लक्षात घेतात ती वस्तू. म्हणून ते लक्षात आणून द्यासाठी ज्ञानोबा शब्द वापरतात, सत्ता, प्रकाश, सुख. कारण परमात्म्याबद्दल बाकीचं काहीच बोलता येत नाही. वेदानं अंतिम शब्द काढले, सत्ता, प्रकाश, सुख. हे प्लस शब्द आहेत. असं जड दुःख हे मायनस शब्द आहेत. मायनस लक्षण प्लस प्लस लक्षण. आणि प्लस मधून मायनस झाले असं जड दुःख रूप. असं जड दुःख रूपामुळं सत्ता, प्रकाश, सुख मानावं लागतंय, लिहावं लागतंय, जाणावं लागतंय, सांगावं लागतंय, ऐकावं लागतंय. सत्ता, प्रकाश, सुख. कारण सांगितलेले ऐकलेले अनुभवलेले असं जड दुःख. मग असं जड दुःख मधून, असं जड दुःख मध्ये सत्ता, प्रकाश, सुख मिळेल. प्लस मायनस झिरो होतो संसार, झिरो. पण झिरो सुद्धा सत्ता आहे, झिरो सुद्धा प्रकाश आहे, झिरो सुद्धा सुख आहे. ते झिरो नाही. म्हणून सत्ता, प्रकाश, स्वरूपाची जी आवाजची स्थिती ती झिरो करायला पर्याय नाही. कशाने झिरो करता? कोण झिरो करेन? जड दुःखला झिरो करायसाठी सत्ता, प्रकाश, सुख आहे. सत्ता, प्रकाश, सुखाला झिरो कशाने करता? वस्तुस्थितीला. बोलण्याला झिरो करता येईल, कळण्याला झिरो करता येईल, तसं सत्ता, प्रकाश, सुखाच्या व्यावहारिकतेला झिरो करता येईल, व्यावहारिक ज्ञानाला. पण सत्ता, प्रकाश स्वरूपाचं जे अस्सल अस्तित्व आहे ते कशाने झिरो होईल? डस्टरनं फळा पुसल्या जातो असं म्हटल्या जाते, फळ्यावरलं पुसल्या जाते, फळा नाही पुसल्या जात.
डस्टर आणि खरडू फळ्याला नाहीच करू शकत नाहीत, आणि फळ्याला उत्पन्न करू शकत नाही खरडू, आणि डस्टर फळ्याला नाहीच करू शकत नाही. लक्षात घ्या ही गोष्ट. फळ्यावर काही बाई निर्माण करीन लेखन खरडू, आणि फळ्यावर काही बाई निर्माण केलेलं साफ करीन डस्टर. डस्टरला ताकद नाही फळा नाहीच करण्याची, आणि खरडू मध्ये ताकद नाही दुसरा फळा निर्माण करण्याची किंवा तो फळा निर्माण करण्याची. ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे, अत्यंत महत्वाची. तशी उत्पत्ती ताकद नाही सत्य उत्पन्न करण्याची, नाशात ताकद नाही सत्याला मोडून टाकण्याची, ब्रह्माचा ध्वंस करण्याची. हे दोन्ही बी त्याच्यावर आधारित आहेत. म्हणून काळ काळ नाही, काळ डस्टर आहे. ब्रह्मदेव ब्रह्मदेव नाही, तिथं ब्रह्मदेव खरडू आहे. म्हणून असं जात आणि अविनाश असं अस्तित्व आहे, ज्याच्यात उत्पत्ती नाही, ज्याच्यात नाश नाही. अजो नित्य शाश्वत अनादि अनंत. पण त्याला ह्या असंच जड दुःखाच्या सापेक्ष सचित आनंद किंवा सत्यचित आनंदाच्या सापेक्ष असंच जड दुःख इकडे पाहता येतो. हा सापेक्षितेचा व्यवहार आहे, सापेक्षतावाद. आईन्स्टाईन सांगितलेला सिद्धांत येतो. म्हणून हे सापेक्षतावाद अंतिमपर्यंत येतो. म्हणून हे सचितानंद याची व्यावर्तक आहेत असंच जड दुःखाची. असताचा जिथं अंत होतो ते सत, अविद्येचा जिथं अंत होतो ते चित, जडाचा. दुःखाचा जिथं अंत होतो ते आनंद. हे नाही ते याचा ग्रास करणारी ती तीन पद आहेत असंच जड दुःखाचा व्यावर्तक. हे नाही म्हणून महाराज म्हणतात सत्ता प्रकाश सुख या तिही तीवने लेख. पण सत्ता कोणची सत्ता? सत्ता भाषिक सत्ता नाही, आणि व्यावहारिक सत्ता नाही, आणि सत्ता नाही असं नाही. परम पारमार्थिक सत्ता, जी भरम नाही जी मरम नाही. प्रातिभाषिकी भ्रामक सत्ता आहे, भ्रम सत्ता, आणि व्यावहारिक ही मरम सत्ता आहे. व्यवहारातले पदार्थ उत्पत्ती विनाश दिसतो, प्रातिभाषिक पदार्थाची उत्पत्ती व्यवहार दिसत नाही, मृत्यू दिसत नाही, पण भास येतो असं लक्षात येते. म्हणून प्रातिभाषिक पदार्थ बाधित होत असतात, बाधित करता येत असतात, आणि व्यावहारिक पदार्थाचा नाश दिसत असतो, षडविकारानं दिसतात ते. नाश जसा शरीराचा नाश दिसतो, उत्पत्ती दिसते, बदल दिसतो, लहान व्हायला लागले, मोठं व्हायला लागले, वृद्ध व्हायला लागले, संपायला लागले, नष्ट व्हायला. षडविकार प्रतीतीला येतात. षडविकारानं प्रतीतीला येते ती व्यावहारिक सत्ता. म्हणून प्रेत पडत इथं व्यावहारिक सत्तेत शरीराचं. प्रातिभाषिक शरीरात प्रेत पडत नाही, अनुभूती येते नुसती, प्रतीती येते, आणि प्रतीती संपत्ती, प्रेत नाही पडत. सावलीचं प्रेत नाही पडत, चित्राचं प्रेत नाही पडत, नाचत नाही, फुगत नाही, चढत नाही, त्याच्यापासून दुसरं काही होत नाही.
ती प्रतीती असती प्रतीती लोक ती पडून गेली या भिंती चित्राची तो होय माती. भिंत पडत ती चित्र नाही पडत. चित्राची माती होती नाही, मातीच असते पहिले. होती कशाची तुम्ही तेव्हा नाही ध्यानात घेतली. माती आता झाली का पहिलीच होती? पहिलीच होती. चित्राची तो होय केवळ माती. मातीच असते, चित्र नसते. चित्र वेगळं नसते. भिंतीवर हातीचं चित्र काढलं तर हाती वेगळा नाही, म्हणजे रंग वेगळा, रंग बी वेगळा नाही. मातीचे रूप वेगळे, रंग नाही वेगळा. रंग नावाची वस्तू वेगळी नाही. हा, मातीच्या रूपाहून ते रूप वेगळे आणि दोन्ही रूप एक माती. कण आहेत ती रंगाची, ती मातीचीच आहेत. हा रंगाचाच काळ आहे. आज धुलीवंदन तर रंग आणि माती वेगळी नाहीत, मातीचेच रंग आहेत. मग हत्ती आहे का? हा रंग आहे का भिंत आहे? हत्ती नाही, रंग नाही, भिंत नाही, एक माती. रंग नाही लक्षात आला म्हणून हाती. ध्यानातल्या क्रमानं रंग नाही लक्षात आला म्हणून हत्ती. भिंत नाही लक्षात आली म्हणून रंग. आणि माती नाही लक्षात आली म्हणून भिंत. माती लपून भिंत आहे, भिंत लपून रंग आहे, आणि रंग लपून हत्ती. जो लपवून जगत आभासू. खोटं दिसायचं असलं तर त्याच्यापेक्षा जे खरं असते ते आपल्याला असते. हत्ती खोटा आहे. रंग लपून कळायला लागला, रंग खरा आहे त्याच्यापेक्षा. रंग खोटा आहे, भिंत खरी आहे त्याच्यापेक्षा. भिंत लपून कळायला लागलाय. भिंत खोटी, माती त्याच्यापेक्षा खरी. समजात खरी माती आहे तिथं. हत्तीपेक्षा, रंगापेक्षा, भिंतीपेक्षा खरी माती आहे तिथं. म्हणून हत्ती स्थूल आहे, रंग सूक्ष्म आहे, भिंत कारण आहे, आणि माती महाकारण आहे. आणि पृथ्वी अधिष्ठान आहे त्याच. हाती कारण म्हणावं त्याला. पृथ्वीत माती नाही, पृथ्वीत भिंत नाही, पृथ्वीत रंग नाही, पृथ्वीत हाती तुमचा तर अजिबातच नाही. म्हणून हाती जागृती, रंग स्वप्न आहे, भिंत सुसुप्ती, माती सूर्य आहे, आणि पृथ्वी उन्मनी. पृथ्वी पाहता आली पाहिजे. हातीच पृथ्वी पाहतोय. न पश्यंती हे पश्यंती. पाहता आली पाहिजे. पाहता 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 मना न पुरे धनी. निरखित निरखित गेली व पाहे तो तन्मय झाली. पाहे तो डोळे झाके तो दुःखी झाली, डोळे झाके तो जीव झाली, आणि पाहे तो तन्मय झाली. खऱ्यानं डोळ्या झाकून हत्ती असतो, डोळा उघडून हत्ती नसतो. येड्याला वाटत असते डोळा उघडून हत्ती, डोळा झाकून हत्ती. डोळा झाकून रंग आहे, डोळा झाकून भिंत आहे.
डोळा झाकूनच माती, डोळा उघडल्यावर काहीच नाही, पृथ्वी एक. आली गाडग्या घड्या, पृथ्वी अदृश्य झाली मुळा, वन्य झाला कानडा दीपासाठी. हे पाहता आलं पाहिजे आपल्याला. असो, विस्तार व्हायला सांगण्याचा पण आवश्यक आहे. म्हणून महाराज आपल्याला सांगतात, सत्ता, प्रकाश, सुख. सत्ता म्हणजे पारमार्थिक सत्ता, प्रकाश म्हणजे अव्यवहारी ज्ञान. तेच प्रकाश, जड प्रकाश नाही, वृत्ती प्रकाश नाही, आत्मप्रकाश नाही, केवळ प्रकाश. सुख म्हणजे विषय सुख नाही, सुख म्हणजे वृत्तीच्या स्थिरतेनं झालेलं सुख नाही, काही मिळालेलं सुख झालेलं नाही, काही कळालेलं झालेलं सुख नाही. मिळालेलं कळालेलं झालेलं सुख आहे. मिळालेलं झालेल्या सुखाला बाह्य विषयिक वैशिक सुख म्हणावं, कळालेलं झालेल्या सुखाला विद्यानंद म्हणावं. हे मिळालेलं कळालेलं नाही, असलेलं सुख. म्हणून महाराज आपल्याला सांगतात, सत्ता, प्रकाश, सुख. पण हे लक्षणं जरी असली तरी ती उणे लेख. त्या 3ला 3 उण्या करण्यासाठी हे सांगितले. ही 3 पुढे समोर ठेवलेली, हे 3 दिसले म्हणून हे 3 समोर केलेत महाराजांना आपल्या. ध्यानात घ्या ही गोष्ट. हे 3 समोर दिसले तर हे 3 समोर केलेत. त्याच्या विरुद्ध समोर केलेत. जसे रावण, कुंभकर्ण आणि इंद्रजित. ते 3 समोर आहे. तो त्याच्या समोर इकडे दाखवावं लागली की इंद्रजिताचा वध लक्ष्मणाने केलाय, आणि रावणाचा आणि कुंभकर्णाचा वध एकट्या प्रभू रामचंद्राने केला. इथं 2च दिसतात पण रूप जसा 3 धरा. 3ला संपणारे 3. तीनला संपणारे 3. ते 3 म्हणून हे 3 आलेत. ध्यानात घ्या, त्या 3 मध्ये हे 3 आहेत. ते 3 संपले की का अवतार कार्य संपलं. अवतार कार्य संपलं. ते अवतरीने झालते 3, अवतरीत झालते. त्याच्यामुळे अवतरीत झालती. तसे आजच्या जड दुःख रूपामुळं, याच्या व्यावृत्तीमुळे सचित आनंद अवतरणे व्यवहारिक. आपल्याला वाटतं की व्यवहारात जे सचितानंदाची व्यवहार झाला, बोलण्याचा, जाणण्याचा, त्या 3च्या नाशामुळं, ह्या 3ला सत्ता नाही असं कळण्यामुळं, म्हणून ती उणे लेख. हे लेख, हे गणित, हे लिखाण 3 मुळे 3च. 3तून 3 गेली, 0 अधिष्ठान शिल्लक फळा. ते फळ लक्षात येत नाही शून्यवाद्याच्या, तो फळ लक्षात येत नाही नास्तिकाच्या, तो फळ लक्षात येत नाही कर्मठाच्या, उपासकाच्या, योग्याच्या. फळ लक्षात आला पाहिजे. म्हणून ते फळ लक्षात आणून देतात महाराज इथं
तीही ती वनी लेख जैशी विकपणेची विख विखा नाही. त्याला दृष्टांत देतात की जसं विखाला विक नसतंय, विखामुळंच तिचं संपत आहे. ध्यानातल्या वीक दुसऱ्याला वीक असते, विखाला वीक नसते. विखानं वीक संपत नाही, विखानं दुसरे संपत्तीत. ह्या औषधकातून वीक आहे ती वीक ह्या औषधकातून वीक नाही. विखाची काय विशेषता आहे ध्यानात घ्या. विखाची विशेषता आहे मारकता. जशी अग्नीची विशेषता आहे दाहकता. दाहकतेनं युक्त असतो तो अग्नी, तसं मारकतेनं युक्त असते त्याला विष मानव. मग मारकता या गुणाचा त्या विषयावर प्रयोग होतो का? विष विषानं मरत का? नाही. मग विषाला विष विष आहे का? विष कशाला म्हणायचं? जे मारतय त्याला. ध्यानात घ्या, जे मारक आहे त्याला विष म्हणाव. मग मारक आहे हे विष आहे, विष पानाचं स्वरूप आहे, विष पानाचं लक्षण आहे, ते मारक आहे. विशेषता आहे त्याची, वैशिष्ट्य आहे त्याचं. त्या वैशिष्ट्यानं युक्त असलं तर त्याला विख म्हणावं. मग हे वैशिष्ट्य दुसऱ्यासाठी का त्याच्यासाठी? त्याच्यात दुसऱ्यासाठी. मग दुसऱ्यासाठी विष आहे ती. मग त्याच्यासाठी विष आहे का? नाही, त्यासाठी विष नाही. म्हणून विषाच्या डब्यावर विष शब्द लिहिणं चूक आहे. तो समजा लोकांच्या डोक्यावर लिहायला पाहिजे. समजे जे जिवंत पशु पक्षी प्राणी त्यांच्याकडे लिहायला पाहिजे हे विष आहे म्हणून. कारण विषाचा डब्बा विषाच्या डब्यासाठी विष नाही, म्हणून विषाच्या डब्यावर बाटलीवर विष शब्द, पॉयझन शब्द लिहायला आहे तो दुसऱ्याला वाचायसाठी, दुसऱ्यासाठी, त्याच्यासाठी नाही तो. म्हणून ब्रह्माला सचितानंद म्हणते दुसऱ्यासाठी, त्यासाठी नाही ते शब्द, दुसऱ्याला कळायसाठी. दुसऱ्या जो असंच जड दुःख रूपाचा संभव, असंच जड दुःख रूपाचा व्यवहार, असंच जड दुःख रूपात अडकलेली त्याचं सत्यत्व ज्याच्या ठिकाणी आहे त्याच्याकरता सच्चितानंद हे शब्द आहेत. त्याच्याकरता नाहीत, ब्रह्माकरता नाहीत. म्हणून जैसे विकपणेची विख विखा नाही. बचनात विष आहे, बचना का करता नाही. तो बचला, दुसऱ्याला नाही बचू देत तो बच आहे. बचनाक शब्द खूप सुंदर आहे. तो बचनाक तर बच आहे, दूसरा नहीं बचता उसके सामने, वो बच है, दूसरे को नहीं बच देता. बचनाग त्याप्रमाणे सत आहे. असताला संपून बी ते सत आहे, पण सताचा व्यवहार आणि असताची वाच्यता आणि असताची अनुभूती सच्च्या व्यवहारानं, सच्च्या उच्चारानं आणि सच्च्या अनुभूतीनं लुप्त होती. व्यवहारिक सत असत गेलं, व्यवहारिक सत गेलं, अव्यवहार्य सत उरले, अवाच्य सत उरले, अनानुभूत अनुभूती अतीत सत उरले. म्हणून ध्यानात घ्या, असताची अनुभूती, असताचा उच्चार आणि असताचा व्यवहार सताच्या उच्चारानं, सताच्या अनुभूतीनं, सताच्या व्यवहारानं संपत असतो. ते बी संपत असते. काय संपत असते? सताचा उच्चार, सताची अनुभूती, सताचा व्यवहार बी संपतो. याचा अनुभूती, उच्चारण, व्यवहार संपून असताचा उच्चार, असताचा व्यवहार, असताचा अनुभव सताच्या उच्चारानं, सताच्या व्यवहारानं, सताच्या अनुभूतीनं संपतो. आणि ते बी संपतो. सताचा व्यवहार, उच्चारण, अनुभूती संपते.
याला ते घेऊन जाते, ते प्लस आहे मायनस आहे. प्लस मायनस दोन्ही गेलं, गणित संपलं. आणि अवच्चारित, अव्यवहारित आणि अनुभूत, अनुभूत शिल्लक राहिले. त्याला बोलता येत नाही, पण बोलण्यासाठी चिंतन आहे म्हणून बोलावं लागेल. ते मौन नाही, ते शुद्ध आहे, ते अव्यवहार आहे, ते आवाजची अव्यक्त निराकार नाही, ते आकार. आणि त्याचं तटस्थ लक्षण करावं लागतं की जेथून चराचर हरीशी, म्हणजे हे चराचर ही भासमान जगत तिथून नाही. आणि त्या हरीचं भजन कर, भजन करणाऱ्या त्याला भज भज गोविंदम मूडमती. भजन करताना ते लक्षात घे, अव्यक्त निराकार नाही जे आकार. ध्यान करताना ते लक्षात घे, चिंतन करताना ते लक्षात घे, ते मौनात लक्षात घे. ते लक्षात घेणं संपूर्ण लक्षात घे. अलक्ष्य मिलक्षी, त्याला अलक्ष्य मिलक्षी म्हणतात. लक्षात घेणं संपवायचं ते लक्षात घ्यायचं खूप कठीण गोष्ट आहे. म्हणून परपुरुषाचे सुख भोगे तरी उतरून या करी घ्यावे शीस. ध्यान संपून ध्यान आहे, लक्ष संपून लक्ष येते. जीवाचा जीव आहे, तो देवाचा देव आहे, अनुभवाचा अनुभव आहे, सत्तेची सत्ता आहे, ज्ञानाचं ज्ञान आहे, आनंदाचा आनंद आहे. जीवाचा जीव, देवाचा देव. हो, म्हणून जैसे विकपणेची विख विखा नाही, असं महाराज आपल्याला लक्षात आणून देतात. सांगायचं तात्पर्य, या पाचव्या प्रकरणामध्ये, पाचव्या प्रकाराला आरंभ करताना माऊलीनं मागच्या चौथ्या प्रकरणामध्ये जो आत्मा ज्ञान आणि अज्ञान अतीत आहे असे सांगितले होते आपल्याला. आता या प्रकरणामध्ये तीच वस्तू, जी आत्मवस्तू अनात्माच्या सापेक्षी जिला आत्मा म्हणलो आपण, तर ती आत्मवस्तू सच्चिदानंद स्वरूप आहे. हे पहा, चारवा देहालाच आत्मा म्हणतात, कोणी इंद्रियाला, कोणी प्राणाला, कोणी मनाला, कोणी बुद्धीला आत्मा म्हणतात. कोणाचा आत्मा असं दीड दुःख रुपये, कोणाचा आत्मा सद आहे, कोणाचा आत्मा चिज्जड आहे, कोणाचा आत्मा चिद आहे पण असद आहे, कोणाचा आत्मा चिद आहे सद आहे पण आनंद नाही. योगाचा आत्मा सच्चिदानंद आहे. योग्यानं जो आत्मा लक्षात आणून द्याला योगशास्त्रात, पातंजली योगशास्त्रात, तो सच्चिदानंद आहे, तो परिच्छिन्न नाही, अनेक परिच्छिन्न असल्यामुळे. कशा आत्मा प्रत्येकानं आपापल्या शास्त्रकारानं आपापल्या जे वैचारिक अनेक प्रकारचे मतभेद आहेत, त्याच्यामध्ये आत्म्याचे अनेक प्रकार सांगितले त्याचे त्याच्या मताप्रमाणे. मग सच्चिदानंदापर्यंत आलेत. पण सच्चिदानंद जरी म्हटले तरी त्या सच्चिदानंद पदाचं वेदांत शास्त्रात जे चिंतन लक्षात आणून दिलेलं आहे ते माऊली आपल्या लक्षात आणून देतात की सच्चिदानंद आहे आत्मा, की माऊली बी सांगतात आणि योगी सांगतात, सांख्य बी सांगतात. पण सांख्य सच्चित मानतात, आनंद म्हणत नाहीत. योगी सच्चित आनंद मानतात, परंतु त्यास सच्चिदानंद वाचकता नाही, हे वेदांत शास्त्र सांगते. योगी सच्चिदानंद मानतात, सच्चिदानंदाची वाच्यता करतात आणि सच्चिदानंदाचा व्यवहार बी मान्य आहे त्याला. सत्तर जगतच वाटतंय जागृतीत, चित जागृतीत स्वप्नात मन वाटतंय, वृत्ती वाटते, आणि आनंद
जगात विषयाचा वाटतो, स्वप्नात मनाचा वाटतो, असं सुप्तीत कारणाचा वाटतो. त्या भ्रांती आहेत. सत्ताबद्दल, चिदाबद्दल, आनंदाबद्दल त्या आपल्या विपरीत समजुती आहेत. म्हणून सच्चित आनंदाच्या अशा चिरफाडी झालेल्या आहेत. कशा चिरफाड झाल्या पहा. सत्य जगत, चित शरीर सर्वसामान्याला वाटते, माणसाला कळतय, जगाला कळत नाही. आणि आनंद भोगात, इंद्रिय विषयाच्या संयोगात आनंद. म्हणून इंद्रियाला विषय भेटावी, म्हणून संपत्ती मिळवायची, म्हणून श्रीमंत व्हायचं, म्हणून राजा व्हायचं, म्हणून ऐश्वर्यवान व्हायचं, म्हणून सत्ता संपत्ती मिळवण्यासाठी सैन्य गोळा करायचं, अणुबॉम्बापर्यंत जायचं. ही धावपळ, ही तारंबळ, ही परवड चाललेली सर्वाची सच्चिदानंदाच्या चिरफाडी केल्यामुळं. पण माऊली सांगतात सच्चित आनंद म्हणून व्यवहारातले लोक राज्य मिळवण्यासाठी, सत्ता संपत्तीनं सैन्याने युक्त होण्यासाठी परेशान आहेत. सच्चिदानंद काढतात, आनंद घेतात. कर्मठ लोक कर्म करून स्वर्गातील सुख मानून परेशान आहेत, आनंद काढतात. उपासक वैकुंठ कैलासाधी लोकांमध्ये सुख मानून परेशान आहेत. योगी त्या समाधी अवस्थेला सुख मानून परेशान आहेत तिच्याकडे जासाठी. सर्व धावपळी आहेत. जसं त्या अहिलेचं सरोवर होण्यासाठी, पृथ्वीला वेढा घालण्यासाठी सर्व परेशान होते, तशी सर्व परेशान आहेत. भूमीलाच वेढा घालले, पृथ्वीला प्रदक्षिणा करण्यासाठी परेशान आहेत आपापल्या वाहनावर बसून. मग नास्तिक नास्तिकतेच्या वाहनावर बसला, व्यवहाराच्या कर्मठ कर्माच्या वाहनावर बसला, उपासक उपासनेच्या वाहनावर बसला, योगी योगाच्या वाहनावर बसला, चोर चोरीच्या वाहनावर बसली, बलात्कारी बलात्काराच्या प्रक्रियेच्या वाहनावर बसली, कुणी खून करायला लागली. त्यासाठीच कुणी बलात्कार्यापासून तर योग्यापर्यंत सर्व धावपळ तारांबळ परवड चाललेली. त्या भेद वाटल्यामुळं आनंदातन आपल्यात भेद आहे, सत्यातन आपल्यात भेद आहे, ज्ञानातन आपल्यात भेद आहे. आणि ते अभेद लक्षात आणून दिलं महाराजानं. परंतु पुन्हा सच्चित आनंद तीन वेगळे असे प्रत्येक शास्त्रकारात वेगवेगळे मतांतर येतं. म्हणून ज्ञानोबारायानं काय केलं, सच्चित आनंद हे तीन शब्दानं एकच अर्थ लक्षात येतो. तो एक अर्थ पारमार्थिक अव्यावहारिक आहे आणि आवाजचे हे लक्षात आणून द्यायचं महाराजाचं की ते सच्चितानंद आहे, वस्तू सच्चितानंद आहे, परंतु त्या सच्चितानंद वाचकता नाही. असे महाराजांनी इथं लक्षात आणून दिलेलं आहे की सच्चितानंद वाचक नाही, सच्चितानंद हे स्वरूप आहे, सच्चितानंद हे लक्षण आहेत केलेली. म्हणून ज्ञानोबारायानं हळुवारपणानं चित्तशुद्धी करता, आपला अधिकार जागा होण्याकरता शिवशक्ती समावेशक नमस्कारातून चित्तशुद्धीचं पहिले प्रकरण केलं. आपल्याला ब्रह्मज्ञान व्हावं म्हणून सद्गुरूची सेवा घडावी म्हणून सद्गुरूचं वर्णन केलं. सद्गुरूच्या संगतीत कसा व्यवहार होतो शिष्याचा हे दुसऱ्या प्रकारानं सांगितलं. आणि सद्गुरूकडून जे श्रवण झालं तर ते झालेलं जे श्रवणातून झालेलं ज्ञान आहे उत्पन्न, तर त्या ज्ञानाला देखील तोडून द्यावी हे सांगण्यासाठी, म्हणजे वाचा ऋण परिहार करण्यासाठी तिसरं प्रकरण सांगितलेलं आहे. आणि चौथ्या प्रकरणामध्ये पाठीमाग जे झालं प्रकरण आपलं, तर त्याच्यात ज्ञाना अज्ञाना ती स्वयंप्रकाश वस्तू आहे, ती
अगोदरच्या ज्ञानानं झाकली नव्हती. आणि आता ह्या गुरुकडून झालेल्या अहम ब्रह्मस्मी ज्ञानानं उघडी झाली नाही. पहिलीच उघडी, पहिलीच एकमेवा द्वितीय ती कलंकित नाही झाली, ती उजवळीत नाही झाली, ती पहिलीच आहे. तो का म्हणे होता ठेवा पहिलाच आहे तो. अशी ज्ञानाज्ञानाती स्वयंप्रकाश वस्तू सांगण्यासाठी चौथ्या प्रकरणाची ज्ञानोबारायानं आपल्यासाठी लिखाण केलेलं, चौथ्या प्रकरणाची निर्मिती केलेली. आणि आज जे आता जे चालू असलेलं 5वं प्रकरण आहे ते सच्चिदानंद पदे आत्म्याची वाचक नाहीत, सच्चिदानंद पदे ही व्यावर्तक आहेत. अचत जड दुःख रूपाचा मायनस करण्यासाठी हे नाहीत. मग हेही नाही, मग तेही नाही, त्याची विशेषता नाही, त्याची वाचकता नाही, हे सांगण्यासाठी हे 5वे प्रकरण आहे. म्हणजे या 5व्या प्रकरणात अद्वितीय परम पारमार्थिक अखंड एक रस असलेली वस्तू जी वाच्य भाव शून्य आहे, अशी वस्तू लक्षात आणून द्यासाठी ह्या 5व्या प्रकरणाला ज्ञानोबा आरंभ करतात. आणि हे 5व्या प्रकरणात शेवटच होतो अमृत अनुभवाचा. आता पुसणे सांगणे दोन्ही नाही. काय सांगायचं याच्या पुढून, काय बोलायचं याच्या पुढून, काय ऐकायचं ऐकणार याच्या पुढून, अशा प्रकारची अखंड एक रस अभेद एक रूपानं परम पारमार्थिक रूपानं अनादि अनंत अशी असलेली जी ब्रह्मवस्तू आहे, निज वस्तू आहे, ती महाराज इथं लक्षात आणून देतात. ठीक आहे, पुढचा विषय आपण नंतर पाहू. हो हो चालेल. ठीक. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय. श्री रंगनाथ महाराज की जय. श्री मुरलीधर महाराज की जय. सब संतन की जय. जय हरी जय महाराज. हरी. जय जय. जय हरी महाराज. मला जय हरी सर्वांना. व्हिडिओ लावण्याची आठवण. जय हरी महाराज. जय हरी जय सर्वांना. हरी जय हरी जय हरी. जय हरी. जय हरी. जय हरी सर्वांना. रामकृष्ण हरी महाराज. जय हरी महाराज. जय हरी बाबा. जय हरी बाबा. रामकृष्ण हरी महाराज. जय हरी बाबा. व्हिडिओ लावायची आठवण राहिली. लावायची आठवण राहिली.